पुण्याच्या नामांकित वॉटरफ्रंट कंपनीच्या व्यवस्थापकावर गुन्हा दाखल झालाय। कंपनीने बुलढाण्यातल्या मेहकर तालुक्यातल्या हिवरा गाव हद्दीत 2013 ते 2015 या काळात महसूल विभागाची कुठलीही परवानगी न घेता उत्खनन केलं होतं। 10,64,320 घनमीटर गौण खनिजाचं अवैधरित्या आणि कुठलीही परवानगी न घेता उत्खनन करण्यात आलेलं होतं। या प्रकरणी महसूल विभागाने कंपनीला जवळपास 30 कोटी रुपयांचा दंड आकारलाय। मात्र अद्यापही या कंपनीने हा दंड न भरल्यानं चिखलीच्या भाजपच्या आमदार श्वेता महाले यांनी हा मुद्दा विधिमंडळात उपस्थित केला आणि त्यानंतर मेहकर महसूल विभागाला जाग आली आणि मेहकरच्या तहसीलदारांनी जानेफळ पोलिसात दिलेल्या तक्रारीवरून पुणे स्थित वॉटरफ्रंट कंपनीच्या 2 संचालकांवर गुन्हा दाखल झालाय। अनिल सुरेशचंद्र मुंदडा आणि हर्षद सुरेश मुंदडा या दोघांवर आता या प्रकरणी गुन्हा दाखल झालाय। दरम्यान भाजपच्या आमदार श्वेता महाले यांनी नेमकी काय मागणी केली होती आपण पाहूयात। या कंपनीला तत्काळ आपण ब्लॅकलिस्ट करणार आहात का? यापुढे कंपनीला कोणतेही काम मिळू नये अशी शासनामार्फत कारवाई करणार आहात का? कंपनी विरुद्ध दंडनीय रक्कम व्याजासह पुढील 15 दिवसांमध्ये आपण वसूल करणार आहात का? ज्या अधिकाऱ्यांना हाताशी धरून हा गैरप्रकार झालेला आहे त्या अधिकाऱ्यांवरती आणि त्या कंपनीवरती आपण गुन्हे दाखल करणार आहात का? एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।